नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जुन्या पद्धतीने किंवा पारंपरिक पद्धतीने घेवड्याची शेंग कशी तयार करायची ते पाहणार आहोत. तर तुम्ही म्हणाल की घेवड्याची शेंग करायला असं काही पारंपरिक पद्धत आहे? तर हो, पारंपरिक पद्धत आहे. कारण पूर्वीच्या बायका ज्या पद्धतीने घेवड्याची शेंग करायच्या त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण त्या पद्धतीमुळे घेवड्याची चव वाढते. त्यामुळे अशा पद्धतीने केलेली घेवड्याची शेंग सर्वांनाच आवडेल. अशी ही घेवड्याची चविष्ट शेंग कशी करायची ते आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा घेवड्याची शेंग घरी घेऊन येतो, पण आपल्याला जबलपुरी कोणती आहे किंवा देशी कोणती आहे यातला फरक मात्र कळत नाही. जी दिसेल ती आपण घेऊन येतो. त्यामुळे सुद्धा घेवड्याच्या भाजीची चव बदलू शकते. तर देशी शेंग कोणती आहे ती कशी ओळखायची हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर अगदी करायला सोपी आहे, मस्त चविष्ट शेंग अशी तयार होते. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. घेवड्याची शेंगाची भाजी करण्यासाठी इथे मी घेवड्याची शेंग निवडून घेतलेली आहे. तर थोडीशी कोथिंबीर लागणार आहे, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, चवीनुसार काळे तिखट, अर्धा चमचा लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केली आहे. फोडणीसाठी आपल्याला जिरा आणि मोहरी लागणार आहे. त्याचबरोबर 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा जाडसर कूट लागणार आहे. तर सुरुवातीला मी तुम्हाला आपण जेव्हा बाजारात जातो त्यावेळेस शेंगा कोणत्या घ्यायच्या आणि देशी शेंग कोणती कशी ओळखायची हे दाखवणार आहे. तर इथे मला 4 प्रकारच्या शेंगा मिळालेल्या आहेत. तर या कोणत्या कोणत्या आहेत हे मी तुम्हाला दाखवते आणि यातली देशी शेंग कोणती आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला असा लाल घेवडा बाजारामध्ये मिळतो, असा लांब घेवडा मिळतो किंवा असा बारीक घेवडा मिळतो आणि असा चपटा सुद्धा घेवडा मिळतो. पण यातली देशी कोणती ते आपल्याला लवकर समजत नाही. तर त्यासाठी मी इथे तुम्हाला या सगळ्या शेंगा दाखवत आहे. तर बाजारामध्ये अशी लांब असते, परंतु ही चपटी शेंग आहे, तुम्ही पाहू शकताय अशी चपटी. तर ही देशी नाही. आता हा आहे लाल घेवडा, याच्या बिया काढून भाजी केली जाते किंवा खूप कोवळ्या असतील तर याचं जशी ही निवडून घेतली अगदी त्याच पद्धतीने सुद्धा केला जातो. आणि हा जो घेवडा आहे तो लांबीला कमी आहे, म्हणजेच छोटी शेंग आहे आणि ही शेंग खूप अशी टवटवीत असते. छोटी असते परंतु अशी टवटवीत असते. तर ही सुद्धा देशी शेंग नाही, तर याला सुद्धा एक वेगळ्या नावाने ओळखलं जातं. आणि हा आहे लांब घेवडा. तर हा जो घेवडा आहे तो लांब ही आहे आणि बारीक सुद्धा आहे आणि त्याचबरोबर थोडासा सुरकुतल्यासारखा दिसतो. तर ही खरी देशी शेंग आहे. तर जेव्हा शेंगा सुरकुतल्यासारख्या दिसतात तेव्हा समजायचं की ती देशी शेंग आहे आणि लांब असते आणि बारीक असते. ही चपटी असते ती थोडीशी जाडीला मोठी असते, ही बारीक असते परंतु लांबीला कमी असते. आणि ही लांब ही असते आणि बारीक सुद्धा असते आणि थोडीशी सुरकुतल्यासारखी असते. तर हा खरा देशी घेवडा झाला. तर तुम्हाला आता लक्षात आलंच असेल की कोणता यातला देशी घेवडा आणि कसा ओळखायचा. तर आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. तर इथे मी शेंग निवडून घेतलेली आहे. तर शेंग कशी निवडायची, काही जण असेच याचे तुकडे करायला लागतात, तर असं न करता शेंग कशी निवडायची ते मी तुम्हाला दाखवते. ही जी आहे ती देठाकडली बाजू आहे, तर ती सुरुवातीला अशी तोडून घ्यायची. हे पहा, अशी तोडली की याची जी वरच्या बाजूला शीर असते ती अशी आपोआप निघली जाते आणि अशा पद्धतीने अशी लांब अशी शीर निघते आणि त्यामुळे आपल्याला याचे तुकडे करायला सोपं जातं. आणि ही मागची बाजू असते ती सुद्धा थोडीशी अशी काढायची आणि त्याची सुद्धा अशी शीर निघते. त्यामुळे काय होतं की या शेंगाचे 2 भाग व्हायला अगदी सोपं जातं. पहा, अशा पद्धतीने शेंग निवडायची. अख्खी निवडत बसाल तर ती आतून खराब असते किंवा त्यामध्ये आळी सुद्धा असू शकते. त्यासाठी अशा पद्धतीने ही शेंग निवडायची आणि जिथे बिया आहेत त्याच्यामधून अशी याचे तुकडे करून घ्यायचे आहे. हे पहा असे. तर अशा पद्धतीने ही घेवड्याची शेंग निवडून घ्यायची.
म्हणजे खराब त्यामध्ये अजिबात जाणार नाही। तर आता आपण भाजी करून घेऊया। गॅसवरती मी लोखंडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर यामध्ये आपण फोडणीसाठी तेल घालूयात। तर साधारण 1 चमचा 1.5 चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेलाचं प्रमाण करू शकता। तर सुरुवातीला मी पारंपरिक पद्धतीने ही शेंग करायची असं का म्हटलं, कारण पारंपरिक पद्धत म्हणजे काय, तर पारंपरिक पद्धत म्हणजे पूर्वीपासून म्हणजे आपले आजी पणजी यांच्यापासून जी रेसिपी आपण करतोय किंवा करत आलेलो आहे त्या पद्धतीला पारंपरिक पद्धत असं म्हटलं जातं। तर त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला करून दाखवते। पूर्वीच्या बायका लोखंडी कढईमध्ये ही भाजी करायच्या किंवा सगळ्याच भाज्या केल्या जायच्या। तर या लोखंडी कढईमधली जी शेंगाची चव असते ती आगळी वेगळी असते। एकदम चविष्ट अशी शेंग तयार होते। तर इथे सुरुवातीला फोडणीला आपण जिरे आणि मोहरी घालूयात। जिरं मोहरी चांगलं तडतडलं की यामध्ये लसूण कोथिंबीरीची पेस्ट घालूया। लसूण कोथिंबीरीची पेस्ट थोडीशी परतून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण निवडून घेतलेली घेवड्याची शेंग घालूया। तर ही शेंग निवडण्याअगोदर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कोरडी करून घ्यायची आहे आणि नंतर ती निवडून घ्यायची आहे। तर 1 मिनिटभर आता आपल्याला या फोडणीमध्ये ही शेंग परतून घ्यायची आहे। गॅस मीडियम ठेवायचा आहे, खूप फुल गॅस ठेवू नका, कारण इथून जी भाजीची प्रोसेस आहे ती एकदम कमी गॅसवरती होणार आहे, तरच या भाजीला चव छान येईल। पहिल्या बायका चुलीवरती ही भाजी करायच्या, लोखंडी भांड्यामध्ये करायच्या आणि मंद आरावरती ही भाजी केली जायची, त्यामुळे त्याला एक वेगळी चव यायची। तर इथे आपण एकदम बारीक गॅस ठेवूया। 1 मिनिटभर छान ही शेंग मी परतून घेतली। आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूयात। तर सुरुवातीला थोडीशी हळद घालायची आहे। हळद कधीही घालताना डायरेक्ट तेलामध्ये फोडणीमध्ये घालू नका, नाहीतर काय होतं तिचा रंग नंतर काळपट पडतो। त्यासाठी अशी वरून घालायची किंवा थोडीशी भाजी परततोय तोपर्यंत ती घालायची। चवीनुसार मीठ आणि काळे तिखट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। तुम्हाला काळे तिखट आवडत नसेल तर लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता या मिठाचं छान या शेंगाला पाणी सुटणार आहे। तर याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि एकदम बारीक गॅसवरती ही शेंग आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर याच्यावरती आपण झाकण ठेवूया। अजिबात पाण्याचा एकही थेंब न वापरता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे, त्यामुळेच या भाजीला छान चव येणार आहे। त्याचबरोबर झाकण ठेवल्यावर 2 मिनिटांनी किंवा एका मिनिटांनी तुम्ही 2 वेळा ही शेंग हलवून घ्या, म्हणजे चहू बाजूनी आणि सगळी शेंग एकसारखी शिजली जाईल। जवळजवळ 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत। मस्त तुम्ही पाहू शकताय, फक्त तेलामध्ये आपली ही शेंग छान शिजलेली आहे आणि याला छान तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूयात। त्याचबरोबर थोडंसं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित मिक्स करून घेऊया। शेंग आपली छान शिजलेली आहे। यातल्या ज्या बिया असतात त्या सुद्धा एकदम मऊ अशा शिजलेल्या आहेत। जेवढी छान ही शेंग शिजेल तेवढी चवीला मस्त लागते। घेवड्याची शेंगाची भाजी आपली तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकताय किती मस्त दिसते, पाहता क्षणी खावीशी वाटेल अशी भाजी आपली तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। पारंपरिक पद्धत कशाला म्हणतात हे तुमच्या लक्षात आलंच असेल। आपली जी जुनी रेसिपी आहे, आजी पणजी पासून जी चालत आलेली आहे, त्याला पारंपरिक पद्धत असं म्हटलं जातं। तर त्याच पद्धतीने एकदम चविष्ट खमंग अशी ही घेवड्याची सुकी शेंगाची भाजी मी आज तुम्हाला करून दाखवलेली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। आवडल्यास लाईक शेअर नक्की करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।